नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो भक्त समागमे सर्व भावी हरि 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 सर्व काम करीन सांगता सांगता करे सर्व काम सांगता करे सर्व काम साठविला राहे हृदय साठविला राहे हृदय संको साठविला राहे हृदय साठविला राहे हृदय संको बाहेर धाकुटे बाहेर धाकुटे मोठे उभा बाहेर धाकुटे मोठे उभा मागण्याची आस पाहे मुखाकडी मागण्याची आस पाहे मुखाकडी मागण्याची आस पाहे मुखाकडी रोकडी मनोरथ रोकडे मनोरथ रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय साठविला राहे हृदय संकोटी साठविला राहे हृदय संकोटी
लो सांग
समागमी सर्व भावे हरी, भक्त समागमी सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व कामी, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, विठ्ठला विठ्ठला सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्निहितपाणिं मंडणं मंडणानां, तरुण तुलसीमालां कंदरं कैयनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम दोहम तीर्थास्पदं शिववीरिं चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निरचरणा, तुमच्या लागलो लागलो
सांभाळूनी या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेन सेवा सकळ गोवा गोनी भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता उद्धृत केलेला भंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार व्हावा याकरता आपला देह अखंड झिजविणारे वितराग संपन्न साधू सकल संत कंठभूषण ज्ञानेशी प्रिय जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून उत्कृष्ट असा अभंग असून भक्ताचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला आज हा जो कीर्तनाचा नियम आहे त्याचं निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरीसुद्धा 2 शब्दामध्ये अल्पसा परिहार देणं हे वक्त्याच्या दृष्टीने अत्यंत अगत्याचं असताना म्हणून आपल्या इथे चालू असणारा श्री क्षेत्र पोखर्णी या गावात भुजंगबाबाच्या मठामध्ये चालू असणारा हा मोतीराम महाराजाच्या पुण्यतिथीचा महोत्सव आणि या सप्ताहातील आजची ही 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या गावचे भूषण असणारे परिसराचं वैभव आमचे मारुतराव महाराज बोरकर यांच्या आज्ञेनुसार माझ्या बालकाच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. जशी सद्गुरू जोग महाराज मोतीराम महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्याला थोडक्या वेळामध्ये सेवा करायची. विठ्ठला कीर्तनासाठी उपस्थित गावातील भजनी मंडळी, बाहेर घेऊन आलेली भजनी मंडळी, श्रोते मंडळी, गुणीजन मंडळी, माता भगिनी, आमचे हे भक्तिगंध यूट्यूब चॅनलचे मालक आपल्या गावचे भाषे आमचे मुंजाभाऊ सुकरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांची सुंदर अशी परिसरामध्ये गाजलेली नावाजलेली साऊंड सिस्टीम आहे नात्यानं आमचे ते मेहुणे म्हणजे आमचे कृष्णादाजी बाबर ते या ठिकाणी साऊंड सिस्टीम घेऊन उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं वैभव आमच्या संस्थेचे आधारस्तंभ परम आदरणीय परमस्नेही मृदंगाचार्य बाळू महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण असणारं मूर्ती लहान पण कीर्ती महान थोड्याच दिवसामध्ये कुठल्या कुठे गेली आमचे कालिदास महाराजाचे चिरंजीव काय नाव गोविंद महाराज आहे का नाही ते आणि पुन्हा त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण लक्ष्मण महाराज आहे का नाही लखन म्हणतात त्यांना लक्ष्मणला लखनच म्हणतात कारण ते नाव अवघड आहे ना जरा जोड अक्षर असल्यामुळे लखन म्हणण्याची पद्धत असो तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण जमलेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालू असणारी ही श्रीमद भागवत कथा भागवताचार्य आपल्या परिसराचं वैभव वैवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आपले राम महाराज यांच्या मुखातून आपण ही भागवत कथा श्रवण करत आहात. भागवत कथा श्रवण करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे का नाही. गोपी भगवंताला भागवतामध्ये बोलताना म्हणतात तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. देवा अरे तुझा विरह झाला तरी सुद्धा तुझी ही जी भागवत कथा आहे ना ही भागवत कथा ही जीवनामध्ये त्रस्त झालेल्या तप्त झालेल्या जीवाला शांती प्रदान करणारी कथा आहे. तव कथामृतम तप्त जीवनम. म्हणून जीवनामध्ये कितीही कथा कोणतीही जरी ऐकली तरी ती एकदा ऐकल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा ऐकावी वाटत नाही लक्षात घ्या. पण भागवत कथा अशी आहे की ती एकदा ऐकली की पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. कुठपर्यंत जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत ऐकावी वाटते. ती फक्त भागवत कथा आहे म्हणून त्याला नुसतं पुराण म्हटलेलं नाहीये महापुराण असं म्हटलेलं आहे. विठ्ठला आणि त्या संबंधातून मग हे हरिपाठ आहे कीर्तन आहे ना आजच्या दिवसाचं हे 2ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. मोतीराम महाराज म्हणजे आपल्या परिसराचं वैभव होते आहे का नाही. मोतीराम महाराज होते म्हणूनच आपण इथे आहोत नाही नाहीतर मग आज आपण इथे नसतोच आहे का नाही. आपल्याला परमार्थ कळाला नसता. आपल्याला परमार्थ कळाला आपल्या बापजाद्यामुळे आहे का नाही.
आपल्या बापजाद्याला कळाला तो गुरुवर्य मारुती महाराजांमुळे. मारुती महाराजांना ज्यांनी उपदेश केला ते म्हणजे गुरुवर्य मोतीराम महाराज. मोतीराम महाराज म्हणजे उच्च कोटीचे महात्मे. लक्षात, उच्च कोटीचे भक्त होते. आलं का लक्षात. भक्ताचे 4 प्रकार शास्त्रामध्ये वर्णन केले. एक पहिला भक्त आहे त्याला आर्त भक्त म्हणतात, दुसरा आहे अर्थार्थी भक्त आहे, तिसरा जिज्ञासू भक्त आहे आणि चौथा भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. लक्षात घ्या. आर्त भक्त कुणाला म्हणतात? संकट काळामध्येच देवाची आठवण करणारा जो भक्त आहे का नाही तोही भक्तच आहे, भक्त नाही असं नाही, पण फक्त संकटापुरतीच देवाची आठवण करतो त्याला आर्त भक्त म्हणतात. जसं की आता जुन्या काळात म्हणत होते, आता भूतं राहिली नाहीत कारण माणसंच भूतासारखी झाली आता आहे का. पण जुन्या काळात लोक म्हणायचे ना आमक्या आमक्याचा आंबा आहे का नाही त्या आंब्यावर भूत आहे. मग संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला दारं धरायला जायचं म्हणजे एखादा माणूस जर शेतात असेल आणि आपल्यासारख्या लहान लेकराला जर भाकर घेऊन जायची म्हणलं का नाही त्या शेतात तर त्याला तिथे आठवण व्हायची, आर हे आंब्यावर भूत आहे म्हणते. मग त्याचं सुरू होते राम 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 राम. पण कुठपर्यंत त्याच्या मुखामध्ये राम राम असते जोपर्यंत त्या आखाड्यावरला दिवा कंदील उजेड काही दिसत नाही, आलं का लक्षात, तोपर्यंत त्याच्या मुखामध्ये राम 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 हे शब्द असतात. एकदा आखाड्यावरला दिवा दिसला त्यानं आपल्या वडिलाला आवाज दिला, बाबा भाकर घेऊन आलो. अरे अरे मी इकडे. बापाचा आवाज आला, त्याच्या अंतःकरणातलं भय नष्ट झालं. भय नष्ट झालं त्याच वेळेला भगवंताचं स्मरणही बंद झालं. मग भगवंताचं स्मरण केलं होतं म्हणून तो भक्त आहे, भक्त नाही असं नाही, भक्ताच्याच यादीत मोडतो म्हणून तर तो भगवंताचं भजन करतो. परंतु त्याला आर्त भक्त म्हणतात. म्हणजे आर्त म्हणजे संकट काळातच देवाचं स्मरण करणारा जो भक्त आहे त्याला आर्त भक्त म्हणतात. विठ्ठला पुराणामध्ये प्रामुख्यानं भक्त प्रल्हादाचं उदाहरण या आर्त भक्तामध्ये गायलेलं आहे. लक्षात घ्या. अनंत संकट भक्त प्रल्हादावरती आले आणि म्हणून भगवान परमात्म्याचा त्यांनी धावा केला. परिणाम आपल्याला माहितीच आहे कारण भगवान परमात्म्याने असा अवतार धारण केला, आतापर्यंत तसा अवतार त्यानं आपल्या लेकरासाठी बायकासाठी धारण केला नाही बरं का. एवढे भगवान परमात्मा परेशान कधीच झाले नाही, एवढी देवाची परेशानी कधीच झाली नाही जेवढी भक्त प्रल्हादासाठी झालेली आहे. विठ्ठला याला आर्त भक्त म्हणतात. आता तुम्ही मला सांगा, आता आपलं बघा, आपण आर्त भक्त तरी इतका देवाचे तुम्ही म्हणता संकट आल्यावर आपण देवाचं भजन करतो की संकट आल्यावर देवाचं भजन करतो पण पाहिजे तेवढं करत नाहीत ना आपण. आता उद्याच्याला समजा मला जर सकाळी सकाळी 10,000ची अडचण निर्माण झाली, होऊ नये तुमच्या आशीर्वादानं, आलं का लक्षात. आतापर्यंत तर कधी अडचणी आल्या नाहीत आणि आल्या त्या तुमच्या आशीर्वादाने निभतच गेल्या. पण आपल्याला जर 10,000ची अडचण निर्माण झाली, आपण देवाच्या मंदिरात जातो का सासरवाडीला फोन लावतो? कसं आहे, कोणाकडे जातो आपण? देवाकडे जातो का आपण? नाही, आपण सासरवाडीला फोन, हॅलो दाजी, अहो आमकी आमकी अडचण होती दाजी म्हणते अहो मी तर घर बांधले आता माझ्याजवळ काही नाही सध्या, आलं का लक्षात. म्हणजे काही ना काहीतरी पर्याय आपण संसारामध्ये शोधत राहतो. त्याचं कारण असं आहे की आपण आर्त भक्तामध्ये सुद्धा मोडणारे भक्त नाही आहेत. विठ्ठला दुसरा जो भक्त आहे त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. भजन करतो तो सुद्धा, परंतु तो देवाच्या प्राप्तीकरता भजन करत नाही. मग मला मिळालं पाहिजे, माझ्याकडे असलं पाहिजे. लोक म्हणले अरे तो ब्रह्मचारी माणूस भागवत कथा केल्याच्या नंतर पिसत बायायला वाट, पिस तरी कशाला घेऊन जातो? तुझ्याजवळ खराब होते, तुझं लग्न झालं नाही आणि आता तुला कोणी देतही नाही, हे पिसायचं काय करणार आहे? ते म्हणलं असावं. अरे नासन ना तुझ्याजवळ, म्हणजे नासू दे पण माझ्याजवळ असू दे. हा जो माणसाचा स्वभाव आहे, भजन करणारा भक्त आहे, तो भक्तच आहे म्हणून तो भजन करतो, भजनच करतो म्हणून भक्त आहे. परंतु तो ओरिजिनल भक्त नाही आहे, तो अर्थार्थी भक्त आहे. अर्थाच्या अपेक्षेने केलेला जाणारा परमार्थ हा अर्थार्थी भक्तामध्ये मोडला जातो. विठ्ठला पुराणामध्ये ज्याचं उदाहरण म्हणून गायलं जातं ज्या भक्ताचं, अर्थार्थी भक्ताचं, ते अर्थार्थी भक्तामध्ये मोडणारे म्हणजे बिभीषण महाराज. लक्षात घ्या. लोक म्हणतात का नाही रावण मेला पण बिभीषण अजून जशाला तसाच आहे. चिरंजीव, सप्त चिरंजीवामध्ये एक चिरंजीव आहेत ना बिभीषण महाराज, अजून समुद्राच्या किनाऱ्यावर फिरतात. ज्याला दर्शनाची अपेक्षा आहे बिभीषण महाराजाचे त्यांना मिळतातही म्हणतात अजूनही, आहे का ना, चिरंजीव आहेत ना ते. मग बिभीषण महाराज अजूनपर्यंत राहिले पण रावण मेला मुक्त झाला, आहे का नाही. म्हणून तुकाराम महाराजांना कोणीतरी म्हटलं होतं म्हणे की बिभीषण खरोखर शहाणा ठरला की हो, देवाला शरण गेला, देवही मिळवला आणि लंका बी मिळवली, आहे का नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, म्हणसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. अरे बिभीषण कशाचा शहाणा आहे म्हणले, खरा शहाणा तर रावण आहे. स्वतःही उद्धरून गेला आणि कुळाचा बी उद्धार केला. विठ्ठला हा झाला अर्थार्थी भक्त. भजनच करतो परंतु पैशाच्या अपेक्षेनं भजन करतो. आता हे मठ बघितला की मारुतराव महाराज मला बी वाटते मया मठावर असा एक मोठा सभा मंडप असला पाहिजे. म्हणजे माझं भजन चालू आहे हो, पण ते कशासाठी आहे काहीतरी मिळावं म्हणून भजन चालू आहे आपलं. मग हे जे काहीतरी मिळावं ह्या अपेक्षेने केलेलं जे भजन आहे हे भजनच आहे, ही देवाची भक्तीच आहे गड्या, नाही असं नाही. पण ते ओरिजिनल भक्तामध्ये मोडत नाही, ते 2 नंबरच्या अर्थार्थी भक्तामध्ये मोडणारं भजन आहे. विठ्ठला तिसरा जो भक्त आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासू म्हणजे काय, मला देव मिळाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, आता पुन्हा मला हा मनुष्य देह मिळणार नाही. आता एकदा हातामध्ये आलेला देह आहे, एकदा निघून गेल्याच्या नंतर पुन्हा मिळणार आहे का, मिळणार नाही. का मिळणार नाहीत, कारण हा नरदेह मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही. लक्षात घ्या, आलं का लक्षात. मी नेहमी सांगत असतो, आपण मृत्यूलोकामध्ये, मृत्यूलोकाच्या खाली 7 लोक सांगितलेले आहेत भागवतामध्ये, वर पुन्हा 7 लोक सांगितलेले आहेत. मग आपण जे मृत्यूलोकात आलो ते कसे आलो, त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समान होत असतंय त्यावेळेला आपल्याला माणसाचा जन्म मिळत असतंय. हो, मी हे माझ्या मनचं सांगत नाही. पाप पुण्य समान समी आणि तैची पावी जे कर्मभूमी म्हणजे मृत्यूलोक. कर्म करणारा लोक म्हणजे मृत्यूलोक आहे. पुण्य जास्त झालं तर तुम्हाला वर जावं लागतंय, पाप जास्त झालं तर खाली नरकात जावं लागतं. पुण्य जास्त झालं की स्वर्गातले उत्तम भोग भोगायचे, पण ते काही मृत्यूलोकातल्यासारखे कितीही दिवस भोगता येत नाहीत. आपलं जितकं पुण्य आहे तितकेच आपल्याला भोग मिळतात. जेवढे तुमच्याजवळ पैसे तेवढीच दुकानदार तुम्हाला साखर देणार. 50 रुपये घेऊन गेले आणि 1 कटा द्या म्हणले देते का, ते का राशन दुकान आहे होय, हे का नाही. आलं का लक्षात. का सांगायलो मी, हे जेवढे पैसे तेवढीच साखर. तसं जितकं पुण्य आहे तुमचं तितकंच वर राहता येते. ते तम विठाला विठाला ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. ज्ञानोबा बोलताना म्हणतात या श्लोकावर, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यूलोका. म्हणजे पुण्य संपलं की परत खाली यावं लागत असते. अलग अलग पाप आणि पुण्य समान झाले की मनुष्य देह मिळत असतो. मग जिज्ञासू भक्त काय करतो, आता आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे बाबा, कितीतरी जन्म आपल्याला हे मिळालं नव्हतं. कधी कुत्र्याचा जन्म, कधी मांजराचा जन्म, डुकराचा जन्म, अनेक 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 जन्म मिळतात. अलग मग 184 योनी आहेत मृत्यूलोकातल्या सुद्धा. अलग लक्ष. मग आता हा नरदेह मिळालेला आहे, आता हा मिळालेला नरदेह पुन्हा वाया घालवायचा नाही, भगवंताचं भजन करायचं. अहोरात्र त्याला त्याचाच ध्यास असतो. तुकाराम महाराज नाटाच्या अभंगामध्ये बोलताना म्हणतात, कैवी उद्धार पावेन
नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझी माझा उद्धार कधी होईल आहे का नाही मला देव भेटेल का नाही कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी ठावा असेल तुम्हा कोणा सारखा त्याला एकच ध्यास असतो मला देव मिळाला पाहिजे देवाशिवाय माझा कोण उद्धार करणार आहे अशी ज्याला तळमळ असते त्याला जिज्ञासू म्हणतात काय वाटतं त्याला असं कारण हा नरदेह पुन्हा मिळणार नाही आलं का हा नरदेह कसा मिळाला आहे तुकाराम महाराज उदाहरण देतात एका राजानं दौंडी दिली सेवकाने दौंडी दिली सेवकाने दौंडी देत असताना सांगितलं जो कोणी राजाला कावळा पकडून देईल काय राजाला जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 2000 रुपये बक्षीस आता चांगल्या माणसाला ज्याला डोळे नीट आहेत त्याला कावळा सापडते का लवकर कावळा सापडत नाही ना महाराज लवकर आहे का नाही कावळा लवकर सापडत नाही एक आंधळ स्नानाला निघालो म्हणली त्यानं ती दौंडी ऐकली त्याला वाटलं जाऊ दे ना आपण आंधळीत पण ते नदीत बुडालं आणि वरी निघालं सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन अशी टाळी वाजू लागलं ते कावळा तिकून येण्यास आणि ह्यानं टाळी वाजण्यास ह्याच्या टाळीत गप्पन कावळा सापडला की ह्याच्या कानावर दौंडी आली ती जे कोणी कावळा सापडून देईल त्याला 2000 बक्षीस टाळी वाजणं कावळा सापडणं गपकन धरला आणि त्यानं दिली पूजा सोडून आले ते कावळा घेऊन राजाच्या दरबारात राजेसाहेब म्हणला कावळा आणून देणाऱ्याला 2000 बक्षीस ह्या बघा म्हणला कावळा आणला राजानं सांगितलं अरे एकच आणलास का मला तर 5 कावळ्याची गरज होती म्हणली असं कर हे वापस घेऊन जाय ते म्हणला आता आणतो 5 कावळे म्हणला राजा म्हणला मग हे बी वापस घेऊन जाय ना आणखीन 4 म्हणजे हे एक 5 कावळे घेऊन आणि एकदा 10,000 घेऊन जाय त्याला वाटलं जाऊ द्या महिन्याचा किराणा तरी आणणं होते 10,000 एकदाच आणतो म्हणला कावळा तर पकडीनं किती सोपं आहे गंगत जायचं उडी हाणायची टाळी वाजली की कावळा सापडायला म्हणला महाराज हे कावळा त्यानं असा बगलत दाबला आणि गेलो खाली उडी मारली गंगमधून वरी आलं जे सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन टाळी वाजली कावळा आला होय त्याच्या हातात अरे कावळा तर हे आलाच नाही दुसरा मत हे बगलत दाबला होता का हे टाळी वाजण्याच्या नादात हे बी हुटकून गेला तसं माणसाला वाटतंय मी आज देवाला भेटन उद्या देवाला भेटन परवा देवाला भेटन आताच का आपलं वय आहे का परमार्थाचं माणसं म्हणतात ना तुला माहिती होय तू केव्हा मरणार आहेस आज नाही उद्या नाही परवा नाही आता केव्हा तरी करू असं वाटत राहत असतंय आणि बघता 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 हे हातातलं बी निघून जातंय पुढचं तर काही हाताला लागत नाही विठ्ठला म्हणतात तसा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे पावला हा देह कागदाळी न्याय पावला हा देह कागदाली न्याय न घडी उपाय घडवाले जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा नरदेह तुम्हा मला अचानक मिळालेला आहे मग मिळालेला आहे ना आता हे आपण ठरवायचं की आपल्याला काय व्हायचं आहे आलं का लक्षात हे नरदेह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे महाराज जंक्शन स्टेशन कायला म्हणते तर हे परभणीचं रेल्वे स्टेशन म्हणजे बी जंक्शन स्टेशनच आहे पण हे जंक्शन स्टेशन नाही खरं
खरं जंक्शन स्टेशन त्याला म्हणतात गोविंद महाराज. ज्या स्टेशनवरून कोणत्याही गावाला गाडी मिळत असते त्याला म्हणत असते जंक्शन स्टेशन. परभणीहून मिळते होय कोणत्याही गावाला गाडी. माग आम्ही एकदा बासरला सप्त्याला निघालो, कीर्तन होतं माझं. कधीच बासरला जाणारी गाडी टायमाला येत नाही, मनमडकाची उडा. पण त्या दिवशी टायमाला आली. मी म्हणलं काय नशीब आपलं. योगायोगानं नेमकं मी टायमाला आलो. गाडी कधी लेट असते, मी टायमाला आलो, गाडी पण टायमाला आली. शेजारी उभा राहिलेला म्हणला ही कालची आहे म्हणला, आजची आणखीन याचीच होय म्हणला गाडी. ह्याला जंक्शन म्हणत असते तो. विठाला मनुष्य देह हे जंक्शन स्टेशन आहे. इथून ठरवायचं नरकात जायचंय पाप करा, स्वर्गात जायचंय पुण्य करा, देव वैकुंठात जायचंय परमार्थ करा. लक्षात घ्या. मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. म्हणजे ज्या ठिकाणीला जायचंय त्या ठिकाणाला जाता येणारं जंक्शन स्टेशन म्हणजे मनुष्य देह आहे. मग आता मनुष्य देह मिळालेला आहे ना, मग आता भजन केलं पाहिजे. कारण आपण वास्तविक पाहता देहरूप नाही आहेत आणि जीवरूपही नाही आहेत. मग आपण आहोत शिवरूप. भगवान परमात्मा बोलताना म्हणतात मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन. जीव हा देवाचा अंश आहे. जीव जर देवाचा अंश असेल तर या जीवाला देवाजवळ गेल्याशिवाय समाधान मिळणार नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही पोखरणीमधून फिरायला गेलात, आमच्यासोबत काही माणसं असतात. आबा महाराज आम्ही जातोत ना, वृंदावनला गेलो होतो, परत आता अयोध्येला काशीला वगैरे गेलो होतो. मग आता आपण आपल्या घरापासून निघाल्याच्या नंतर आपल्याला समाधान कधी मिळणार आहे? देवदेव केल्यावर का तिकडेच मेल्यावर? जोपर्यंत आपण आपल्या घरी परत येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळते का? नाही मिळत. जसं या देहाचं घर पोखरणीमध्ये आपण एकदा इथून निघालो की इथंच परत आल्याशिवाय समाधान मिळत नाही, तसं हे जीव हा शिवरूप आहे. देवापासून सटकला, जीवपदाला प्राप्त झाला. आता हा जोपर्यंत जीव देवाला जाऊन मिळणार नाही तोपर्यंत या जीवाचं समाधान होत नाही. विठ्ठला जसं गंगा ही समुद्राचा अंश आहे. गंगा गेली सिंधूपाशी आणि त्याने आवेरिले तिसी, मग तिने जावे कवन्या ठाया वेगी सांगा पंढरीराया. तसं हा जीव देवाला शरण गेला आणि देवरूप जर झाला तर या जीवाचं समाधान आहे. म्हणून जिज्ञासू जो भक्त आहे देवाचा तो नेहमी त्याला वाटत असते कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. अलग लक्षात. तो रडत राहतो. कशासाठी? संसारातल्या पैशासाठी याच्यासाठी का? नाही नाही, मला देव कधी मिळेल. अलग लक्षात. माझं तर आयुष्य आता संपत चाललेलं आहे, मला देव मिळायला पाहिजे आहे का नाही. आता किती राहिलेतच माझे दिवस किती असं त्याला सारखं वाटत असते आता मला देव मिळायलाच पाहिजे बरं का, असे त्याच्या अंतःकरणामध्ये भाव असतात. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. अलग लक्षात. ही त्याची भावना असते. याला जिज्ञासू भक्त म्हणतात. कोहम कथमिदम जातम. विद्यारण्य मुनी लिहितात पंचदशी ग्रंथामध्ये कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. अरे हे मी कोण आहे, हे जग कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, ज्याने निर्माण केलं तो कुठं आहे आणि माझा आणि त्याचा अर्थार्थी काय संबंध आहे, हा विचार करणारा जो वर्ग आहे त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. विठ्ठला आणि शेवटचा जो भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. मला इथं मोतीराम महाराजाबद्दल बोलताना म्हणायचं आहे की मोतीराम महाराज हे आर्त भक्त नव्हते, अर्थार्थी भक्त नव्हते, जिज्ञासू भक्त सुद्धा नव्हते, ते होते ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे कसे? देव जाणल्याच्या नंतर पुन्हा जन्माला येऊन भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. एकदा ज्ञान झालं रे झालं परमात्म्याचं, देवरूप झाला रे झाला माणूस की पुन्हा त्याला संसाराचा लेश लागत नाही. तुमचं आमचं वेगळं आहे. आपण परमार्थातही दिसतो, संसारातही दिसतो. मी तर असं म्हणतो आपण परमार्थात फक्त दिसतोच, असतोच मात्र संसारातच. लक्षात आलं का? आता हे सप्त्याचे दिवस आपण 7 दिवस कीर्तन ऐकले म्हणजे आपण लय परमार्थ केला होईल. सप्त्याचे 7 दिवसाचे कीर्तन म्हणजे 2-2 घंट्याचे 7 दोन्ही 14 घंटे. काल्याला तर आपण प्रसादालाच आहेत, कीर्तनाला नाहीतच. कारण काल्याच्या दिवशी जे 7 दिवस येत नाहीत ना ते काल्याच्या दिवशी येतात. त्याला असं कोणीतरी सांगितलेलं आहे जुन्या लोकांना, ज्याला 7 दिवस घडलं नाही त्यानं काल्याच्या दिवशी आलं की त्याला 7 दिवसाचं फळ भेटते. बापानं ठेवलं होतं या फुकट 7 दिवसाचं फळ.
अरे काल्याच्या दिवशी जर 7 दिवसाचं फळ भेटलं असतं तर 7 दिवसाचा खर्च कायला करायचा होता, फक्त कालाच ठेवायचा होता. विठाला 7 दिवसाचे आपले जर तास जर धरले कीर्तनात ऐकण्याची तर फक्त 7 दोन्ही 14 घंटे होते. तुम्ही म्हणता महाराज काय काय महाराज 3-3 3.5 घंटे कीर्तन करतात, ते करतात पण आपण ऐकत होत का ते? आपण 2च घंटे कीर्तन ऐकतो, त्याच्या पुढे आपली मानसिकता नसती. आता मी बिले कीर्तन लांबीने उगं 3-4 घंटे करीत असतो. लांबीलेल्या कीर्तनानं उगं लोक मनातल्या मनात शिवाय दिले, तिथं डायरेक्ट बोलत नाहीत. मला सांगायचा मुद्दा असा आहे की मग आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, परमार्थात आहोत आपण, पण किती काळ आहोत आलं का लक्षात, हे चिंतन करणं गरजेचं आहे. आणि हे ज्याच्याकडे चिंतन आहे आलं का लक्षात. साधू संत संसारामध्ये सुद्धा वावरत असले तरी सुद्धा ते परमार्थात आहेत. आपण परमार्थात जरी वावरत असलो तरी आपण परमार्थात नसून आपण संसारात आहेत. विठ्ठला कारण परमार्थ हा देहाने केला जात नाही. परमार्थ केला म्हणजे आता मी महाराज झालो म्हणजे माझ्या काय बॉडीमध्ये बदल झाला का, मला फिरायला गाडी मिळाली. परमार्थ हे लक्षात घ्या, लौकिक परिस्थिती बदलत नाही परमार्थानं. लोक म्हणतात महाराजाला काय कमी, त्याच्याजवळ एवढी मोठी गाडी, ती त्याच्या प्रारब्धा नाही. त्यानं मासे बी धरले असते तर तेवढे पैसे छापीतच होतं ते रोज. आलं का लक्षात. कारण अन्न मान धन आणि हे तो प्रारब्ध आधीन. आलं का लक्षात. प्रारब्धावर संसार अवलंबून आहे. परमार्थात बदल होत असते परमार्थ केल्यानं, ते म्हणजे माणसाच्या चित्तामध्ये बदल होत असते. संसारामध्ये बदल होत नसते देवदेव केल्यानं. माणसाच्या चुकीच्या कल्पना आहेत, हे देवा असं संकट आलं आणि मग नरसिंहाला अभिषेक केला म्हणजे संकट जात असते. त्याच्यामध्ये एक संकट तरण्याकरता फक्त भगवान परमात्मा धीर देत असते. केलंस तू आणि बाप कसा फेडीन तू, तुलाच भोग नाही ते. विठाला ज्ञानी भक्त जे आहेत ते संसारामध्ये वावरत जरी असले तरी ते संसारामध्ये फक्त दिसायला असतात, असायला नाही. कारण महात्म्याचं जे चित्त असते का नाही ते गवळणीसारखं. गवळणीचं चित्त कसं होतं, मृदू सबाह्य नवनीत, आणि तैसे सज्जनाचे चित्त मृदू सबाह्य. नवनीत म्हणजे लोणी. लोणी कळत आहे ना. लोणी कसं असतंय, सबाह्य म्हणजे आतून बी मऊ असते लोणी आणि बाहेरून बी कसं असते, दगडावणी असते मऊ. दगडावणी नाही, कापसासारखं मऊ असते लोणी. आलं का. आता बघा एकाच उदाहरणात तुम्हाला फरक सांगतो. संत महात्म्याचं चित्त ना आपलं चित्त. समजा लोण्यामध्ये जर केस अडकला, बाळू महाराज किती वेळ लागते काढायला? 2 घंटे कीर्तन संपुस्तोर निघत आहे ना केस लोण्यात अडकलेला. 2 घंटे कायला असा धरला ना असा वळला की निघत आहे लोण्यातला केस. बस तसं साधू संतांचं चित्त असते महाराज. कधी तर ते संसारात अडकतच नाही. आलं का लक्षात. पण जर साधू संतांना वाटलं आरगडे आपण संसारात चाललो, चटदिशी बाजूला निघत येत. आलं का लक्षात. लोण्यातले केसावणी हे साधू संतांचं चित्त. आणि तुमचं आमचं चित्त तेच केस आहे पण ते लोण्यात अडकलं नाही, मग ते वाळलेल्या चपातीत अडकला. वाळलेली चपाती कळती, त्याच्यामध्ये केस अडकलेला कळते. आता वाळलेल्या चपातीत जर केस अडकला तर निघत आहे होय, अरे ते तुटत आहे पण ते सवतल बाहेर येत नाही. लक्षात आलं का. अख्ख्याला अख्खा बाहेर येत नाही, ते तुटत आहे. तसं काही काही लोकायला महाराज लेकरांना लाता घातलेल्या येतात. जे गुळाला चिटकलेला मुंगळ आहे का नाही त्याला ओढलं ना त्याचा नुसता मागचाच भाग आपल्या हातात येते, मुंडकं गुळालाच राहते. लक्षात घ्या. तसं काही काही माणसं असे संसारामध्ये फिट बसलेले आहेत, त्याचं चित्त सोडायला तयार नाही महाराज. आलं का लक्षात. हे तुमचं आमचं चित्त म्हणजे वाळलेल्या चपातीत अडकलेल्या केसासारखं आहे आणि साधू संतांचं चित्तमध्ये लोण्यात अडकलेल्या केसासारखं आहे. मग तुम्ही म्हणता महाराज ह्याला काही संत आहे ना पर्याय तर सांगितलं असं. पर्याय सांगितलाय की ती वाळलेली चपाती पाण्यामध्ये भिजू घालायची. 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास 1 तास ती वाळलेली चपाती काय करायची, पाण्यात भिजू घालायची. आणि पुन्हा काय करायची, त्याच्यातलं ते केस धरायचा आणि ओढायचा. निघत आहे का नाही, अरे जड दिशा निघत आहे. मग ही वाळलेली चपाती पाण्यात भिजू घालणं म्हणजेच हे सप्तीन हे कीर्तन आहे. विठ्ठला परंतु ज्ञानी जे भक्त आहेत भगवंताला प्राप्त झाले आणि पुन्हा भक्ती करण्याकरता अवतीर्ण झालेले त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आपण भगवंताला प्राप्त होण्याकरता भजन करतो म्हणून आपण ज्ञानी नाही. भगवंताला प्राप्त झाले आणि आता दिवसचारी खेळीमेळी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवसचारी खेळीमेळी हे जे भक्तीचं वर्णन केलेलं आहे जीवनमुक्त भक्तीचं लक्षण आहे. लक्षात घ्या. लक्षात जीवनमुक्ताचं लक्षण आहे.
आता मला देव मिळाला, आता जे काय माझ्या प्रारब्धानं मिळेल त्यात समाधानी राहणं, भगवंताचं भजन करणं, हे जीवन म्हणजे सद्गुरू मोतीराम महाराजांचं जीवन होतं. जाणीव शहाणीव तुझे सांडून या तुझी, जाणीव शहाणीव जाणीव शहाणीव तुझे सांडून या तुझी, जाणीव जाणीव तुझे सांडून आपण वस्ती कर वर्तत तसे संसारी, 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 ज्ञानाचाही अभिमान बाजूला सारला आणि मी अज्ञानी झालो, त्या अज्ञानपणाही बाजूला सारला. जाणीव शहाणीव ओझे महाराज, ओझे सांडून या दुरी, आणि आपण वस्ती करे, वस्ती कर वस्ती आला, आणि प्रातःकाळी उठून गेला. आता तुम्ही मला मान दिला, सन्मान दिला, आदरानं मला तुम्ही इथं बोलिलं, मग मी आता इथंच राहणार आहे का? अरे मी वस्ती करे, वाटसरू आहे, माझं काम संपलं की मी जाणार आहे. आलं का लक्षात? बस वस्ती कर वर्तत तसे संसारी, त्याप्रमाणे ज्या साधूचं जीवन आहे ते जीवन म्हणजे सद्गुरू मोतीराम महाराजांचं जीवन होतं. मरण तर महाराजांना कळतच होतं, प्रारब्धाचं ज्ञान होतं, भूत भविष्य वर्तमान सगळं काही मोतीराम महाराजांना कळत होतं. असं म्हणतात महाराजांच्या पायामध्ये आळ्या होत्या, महाराज रोज त्या आळ्या बाजूला काढायची, जखम धुवायची. आलं का लक्षात? आणि पुन्हा साखरेचे 2-4 दाणे टाकायचे, मग पायामध्ये आळी टाकायची, पट्टी बांधायची. आलं का लक्षात? अशी ही महाराजाची रोजची कालक्रमानं. एक दिवस त्यांना झोप लागली, कोणीतरी आळी बाजूला काढली, पट्टी केली म्हणून कोणा डॉक्टरनं. महाराजांना जाग आली खडबडून, महाराज रागावले. आळी मधात टाकतोस का कसं म्हणले माझ्या जखमेमध्ये, माझ्या पायामध्ये? आरती आळी उद्याच्याला काय खाईन म्हणले. आलं का लक्षात? आता आळी वाचून काय, आळीला काय सगळ्या जगातल्या आळ्या काय महाराजाच्या पायातच होत्या का? एक आळी होती महाराजाच्या पाय. पण महाराज रागावले का त्याच्यावरून? का असं केलं? त्याचं कारण असं होतं की नंतर महाराज म्हणले म्हणा, अरे बाबा ती आळीसाठी मी म्हणलो नाही, हे माझा एक स्वार्थ दडलेला आहे त्याच्यामध्ये. काय स्वार्थ आहे? आता ही माझी जखम जर तू दुरुस्त केलीस तर हे एवढंच माझं प्रारब्ध आता शिल्लक राहिलेले, ते प्रारब्ध तर आता जर नीट झालं ते दुखणं, तर हे एवढंच भोगण्याकरता पुन्हा मला पुढचा जन्म घ्यावा लागणार आहे. आणि आता एकदा काही जखम दुरुस्त नाही झाली मरेपर्यंत की हे माझं शेवटचं प्रारब्ध आहे, हे एवढं प्रारब्ध नष्ट झालं की झालं म्हणले मी देवाला मिळालो जाऊन, माझ्या आयुष्यामधला प्रपंच म्हणजे प्रारब्धाचा भाग संपला. विठाला आणि म्हणून याला म्हणतात जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान. आणि व्यवहारामध्ये वर्तन करत असताना महाराज काय जीवन होतं. मारवाडी समाजाची माणसं चोख जीवन जगतात महाराज, आपल्यासारखं नसतंय कासराभरी इकडं का तिकडं. आलं का लक्षात? तसं नसते. मारवाडी म्हणजे असं चोख जीवन जगणार. लक्षात? मोतीराम महाराज जेव्हा कीर्तनाला निघायचे ना, व्यवहारातलं जीवन सांगा नाही मी, परमार्थात सुद्धा कसे चोख चालत होते, असे दोरीत चालले महाराज, दोरीत. आलं का लक्षात? सरकी कशी लावत होतो आपण? दोरी इकडे तिकडे झाली, सरकी दोरी सोडून ईदभरी इकडे तिकडे गेल्यावर काय होतंय मग? पुन्हा ते काय म्हणतात त्याला, वकरणी करताना निघत आहे ना ते झाड, आहे का नाही? तसं परमार्थात सुद्धा महाराज दोरीतच चालावं लागते. जरासं इकडे तिकडे चाललं का मग त्याचं पुण्य शाट होतं. आलं का लक्षात? मोतीराम महाराजाचं जीवन तसंच होतं. महाराजाच्या सोबत टाळकरी राहायचे. मग महाराज घरून निघाले की घरूनच 10 भाकरी ठेसा घ्यायची म्हणून खाला. आलं का लक्षात? दिवसभर कीर्तनाला एकदा गेली की मग संध्याकाळीच यायचे ना. आपल्यासारखं थोडंच होतं सटी सायमनीला कुठेतरी एखादं कीर्तन, असं होतं का? असं नाही. रोज कीर्तन 10-10. मग महाराज निघाले की 10 भाकरी सोबत घ्यायच्या, खर्चा बांधून. आलं का लक्षात? का? त्याचं कारण असं, जेथे कीर्तन करावे आणि तेथे पैसे घेऊन यावे, असं नव्हतं.
तेथे अन्न न सेवावे. आलं का लक्षात? एका प्रमाणाचा अधिकारी फक्त कोण असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये मोतीराम महाराज आहेत. लक्षात घ्या. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. मोतीराम महाराज आपल्याला खाण्यासाठी 10 भाकरी संघ आणत होते, हे काहीच नवल नाही. मोतीराम महाराजाच्या गाडीला जे बैल होते का नाही, पहिल्या बैलगाड्या, आलं का लक्षात? त्या बैलगाडीला लागणाऱ्या पेंड्यासुद्धा महाराज माग छटा घेत होती म्हणून पेंड्या बांधायची माग छटा घेऊन ते जिथं बी कीर्तनाला बैलगाडी सोडली का नाही ते आपल्यासोबतची वैरण त्या बैलाला टाकायची म्हणून. त्या अभंगामध्ये तसं हे आलं का लक्षात? तट्टा वृषभासी जाणा आणि तृणा मागोज. तृण म्हणजे गवत म्हणजे पेंडी. आलं का लक्षात? म्हणजे बैलाला सुद्धा पेंडी मागू नये असं तुकाराम महाराजाचं म्हणणं होतं. त्या अभंगामध्ये परफेक्ट बसले ते मोतीराम महाराज. विठ्ठला आणि मग त्याच परंपरेमध्ये सद्गुरू मारुतराव महाराज त्याच परंपरेमध्ये कीर्तन ठेवायचे म्हणले. बाबा जुनं उदाहरण एक मला कुरेकर बाबांना सांगितलेलं. म्हणले मारुतराव महाराजाचं कीर्तन होतं आणि माणूस आला, म्हणले बाबा कीर्तन ठेवायचे. महाराज म्हणले बाबा ठीक आहे ठेव ना, मग किती दळीतोस? महाराजाचा हे शब्द. कीर्तन ठेवायचे म्हणलं की किती दळीतोस असं महाराज विचारित होते. आता आम्हाला जर कोणी म्हणलं ना महाराज तुमचं कीर्तन ठेवायचे, मग आम्ही काय म्हणतो? किती दळीतोस म्हणतो, किती देतोस? महाराज विचारायचे किती दळीतोस? मग त्यानं सांगितलं एवढं दळतो. मग महाराज आले कीर्तनाला, कीर्तन सुरू, तिकडं भजन उभं राहिलं आणि महाराजानं ती टोपी होती बघा पहिली महाराजाला, अलग लक्षात, टोपी काढली किंवा कवा हिवाळा असल्यावर टोपीवरच फेटा बांधायची. मला जरा कळतात महाराज, अलग लक्षात. टोपीवरच फेटा बांधणार. महाराज म्हणले यार पण कीर्तन कशाचे निमित्ताने रे? मला अभंग ह्याचा कळते म्हणून विचारायलो म्हणले, नाही तर मी एरी विचारित नाही निमित्त. ते म्हणला काय नाही, लय दिवस झालं म्हणला, गाय वांजच होती, आता तिला कितीतरी वर्षानंतर वासरू झाले, मला आनंदच माहिना म्हणून कीर्तन ठेवले. म्हणलं आता कोणता अभंग ठेवा? विठाला विठाला सांगायचं तात्पर्य असं आहे, ज्ञानी जे भक्त आहेत हे व्यवहारामध्ये वर्तन करताना दिसले तरी सुद्धा ज्ञानच असते महाराज. आणि ज्ञान ज्यांनी पिलेलं आहे तो वाघिणीसारखा गुरगुरत राहतो. म्हणून तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रिया. हा अलग लक्षात. देव म्हणतात ही तीनही माझी भक्त आहेत. भक्त नाहीत असं नाही, अर्थसुद्धा माझा भक्त आहे, अर्थार्थीही भक्त आहे, जिज्ञासूही भक्त आहे. पण मला जो आवडतो का नाही, ह्या तिघांना मी आवडतो, तीनही भक्तांना मी आवडतो. पण मला जो भक्त आवडतो ते फक्त ज्ञानी भक्त आहे. विठ्ठला ज्ञानोबा एका ओळीमध्ये लिहितात बघा, विठाला परी मीची करी वालभे ज्ञानी ऐकू. मी ज्याच्यावर प्रेम करतो असा भक्त म्हणजे ज्ञानी भक्त. ते ज्ञानी भक्ताची आपण ही पुण्यतिथी साजरी करतो आहोत. आपला वेळ संपत आलेला आहे. मी असंच शेवटाला लाईत असतो महाराज, अलग लक्ष. आता आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. ज्ञानी भक्त जे आहे ते ज्ञानी भक्ताचं आपण चिंतन करतो. ज्ञानी भक्त देवाला आवडतो, अलग लक्षात. बाकीच्या भक्तांना देव आवडतो, पण ज्ञानी भक्त हा देवाला आवडत असतो, लक्षात घ्या. म्हणून माणसाने भक्ती करत असताना ज्ञानाने युक्त असली पाहिजे भक्ती. उगाच माझा भोळा भाव आहे देवा मला, देव एवढा भोळा नाही आहे जेवढा आपण समजतो, अलग लक्षात. आता या बाया उठले की नाही का श्रावण सोमवार असले त्या महादेवाला शेवाळा चढते महाराज. इतकं पाणी घालतात त्याच्यावर शेवाळा चढते. महादेव दिसत नाही, बेलावर बेल बेलावर बेल बेलावर बेल. एरवी त्या महादेवाला श्रावण महिना संपल्याच्या नंतर कोणी विचारित नाही, अलग लक्षात. फार झालं तर कुत्रं पाणी घालीत असेल बा, अलग लक्षात, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. पण आता सध्याच्या काळामध्ये इतकं पाणी चालू आहे, शिवमहापुराण कथा झाली जशी परभणला, इतकं पाणी चालू आहे. पण एका बाईला काय म्हणलं, मावशी महादेवाला एवढं शेवाळा चढूस तर पाणी घातलं, कधी मालकाला एखाद्या वेळेला पाठ घासली का मालकाची, आपली आंघोळ घातली का कधी घासून? ती म्हणली महाराज त्याची काय आंघोळीचं विचारता म्हणले. बाई रोजच महाराज मालकाला सगळं काम सांगायची, त्याला पाणी भरायला लावायची आणि टावेल आणि चडी हातात द्यायची म्हणायची जेव्हा नदीला आंघोळीला. एके दिवशी तिच्या मनात काय परिणाम आला, काय बदल झाला तिने सांगितलं. हे बघा मालक म्हणली उद्याच्याला नदीवर जाऊ नका आंघोळीला. ते म्हणला का?
आणि पार्सच राहू काय म्हणला. नाही म्हणली मी उद्याच्याला तुम्हाला घरीच आंघोळ घालणार आहे म्हणली साबण. ते म्हणला कसं काय शक्य बा. त्यानं ते सगळं काम आपलं रोजचा नीतीनेम आटोपला, काम झालं आणि चडीन टावेल हातानंच आपल्या घेतली निघाला. ती म्हणली तुम्हाला सांगितलं नाही का काल मी, आज तुम्हाला मी घरीच आंघोळ घालणार आहे. त्याला विश्वासच बसणं. ते म्हणलं आता नक्की मारती म्हणलं आपल्याला. आलं गरम पाणी केलं महाराज पत्नीनं असं कडक पाणी केलं आणि बसायला पाट टाकला. पाटावर मालक बसली. ते म्हणलं आता वरून वरवटा पडणार आहे, आता गपचिप गुन्ह्यागोविंदानं सहन करणे. बसलं महाराज. तिनं गरम पाणी अंगावर टाकलं, मोती साबण लावली अंगाला. काय महाराज घमघमाट. ते म्हणलं अरे बापरे, हिनं नक्की म्हणला भागवत महाराज गुरु केलेला आहे. आता त्याच्याशिवाय हिच्या बुद्धीत परिणाम एवढा झालाच कसा परिणाम. महाराज असं काय त्याचं थाटमाट चालू होता. आणि मग नवा कोरा टावेल दिला. ते जुन्या टावेलला अंग पुसू नका म्हणली आजच्या दिवस तरी. नवा कोरा टावेल दिला. शेजाऱ्यानं बघितलं, वास कशाचा यायला बा म्हणला मोती साबणाचा. बाथरूम त्याचं शेजारी होतं ना, वास येऊ लागला सुगंध. आज काय दिवाळी नाही काय नाही, त्यानं सहज बघितलं. ते म्हणला मावशी अहो एवढा बदल झालाच कसा, आज कसं काय पूजा चालू आहे. ती म्हणली पूजा बिजा काय नाही रे, आज पोळा आहे ना म्हणली. पोळ्याच्या दिवशी बैलाला मान असते म्हणली. मग उद्यापासून तर कामं चालूच आहेत आपली. आता तुम्ही मला सांगा किती जरी महादेवाला पाणी घातल्यानं काय फरक पडणार आहे का. विठ्ठला विठ्ठला. याचं कारण असं आहे की आपण जी भक्ती करतो आहोत ही भक्ती आंधळी आहे. भक्तीला ज्ञानाची जोड असली पाहिजे. लक्षात घ्या. ज्ञान जर भक्ती करण्याचं ज्ञान जर माणसाला प्राप्त झालं तर ती भक्ती माणसाला शेवटपर्यंत नेत असते. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला. पोकर्णीला दर्शनाला निघालं होते एक गाढव. दोन्ही डोळ्यानं आंधळ होतं. त्या गाढवाला काही दिसत नव्हतं. गाढव आपल्या रात्र झाली म्हणल्याच्या नंतर गाढवाला वाटलं की आता रात्र झालेली कुठंतरी थांबलेलं बरं. गाढव एका बाबळाच्या झाडाखाली थांबलं. मग आता तिकून एक घुबड आलं महाराज. आता घुबडाला दिवसा दिसत नसते पण रात्रीचं दिसत असते. लक्षात घ्या. दिवसा फुटती डोळे डोळ्याचे ज्ञानोबा राहिले येतात. दिवसाला घुबडाला दिवसा दिसत नाही, रात्री घुबडाला दिसते. घुबडाला वाटलं आपल्याला बी पोखरीला तर जायचं या. हे गाढव बी तिकडंच निघालंय म्हणला. उद्या श्रावण शनिवार आहे, गर्दी होती, पहाटच तिथं जाऊ. घुबड महाराज कटाळून गेलं होतं पळून पळून. घुबड म्हणला गाढव दादा असं करणं, तुला दिसत नाही पण मला दिसतंय. मग मी तुझ्या पाठीवर बसतो, माझंही तुला ओझं होणार नाही. आणि मी तुला पाठीवर बसल्या बसल्या रस्ता सांगतो. उजवीकड तू उजवीकड वळायचं, मी म्हणणं डावीकड तू डावीकड वळायचं. जमलं ना. दोघांचा दोस्ताना झाला. प्रवासी मित्र बनले. घुबड बसलं पाठीवर. घुबडानं गाढवाला रस्ता सांगितला. आता चालणारा गाढव आहे, रस्ता सांगणारं घुबड आहे. जायचं दोघायला पोखरीला. निमी रात्र झालेली आहे. गाढवही थकलं होतं, घुबडही थकलं होतं. पहाट झाली आणि तांबडं लवकरच फुटलं ना महाराज. आता दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. पोखरणी यायच्या अगोदरच फटकलं. पांढरं शिपत आबाळ झाल्याबरोबर घुबडाला दिसायचं बंद झालं. मग आता घुबडाला वाटलं पोखरणी तर आली नाही, अलीकडंच पहाट झाली. आता हे तर आंधळ आहे, ह्याला बी काही दिसेना. आता मला तर काही दिवसा दिसतच नाही म्हणला. पण आता ह्याला कुठं माहिती आहे म्हणला दिवस निघालाय म्हणून. हे काय आंधळ आहे, ह्याला काय कळणार दिवस निघाल्याला. मग असं करतो म्हणला, गपचिप बसतो आणि ह्याला अंदाजेच रस्ता सांगतो. उजवीकड डावीकड, उजवीकड डावीकड. घुबड वरून सांगू लागलं. घुबडाला बी काही दिसणे गेलं आणि गाढवाला तर दिसतच नव्हतं. जे उजवीकडं म्हणलं जे पलीकडं बराशीत पडलं ते अजूनही त्या रस्त्यावर आले. का सांगालो मी, हे आंधळी भक्ती महाराज व्यवस्थित तिथपर्यंत माणसाला नेत नाही. म्हणून माणसाने भक्ती करत असताना ज्ञानी भक्ताचा आश्रय केला पाहिजे. विठोबा रखुमाई, साधूची पुण्यतिथी आहे, एका महान भगवत भक्ताची पुण्यतिथी आहे. आणि म्हणून माणसाने भगवत भक्ताच्या
जवळ गेलं पाहिजे. लक्षात घ्या, भक्ताशिवाय कोणी वाट धावणारं नाही. लक्षात घ्या, हिवाळ्याचे दिवस, लहान लेकरू आहे, नाकातून गंगा यमुना व्हायला लागलेले आहेत, अंगणात खेळू लागलं, फुफुट्यानं अंग पांढरं शिपत झालं. बाप सकाळी स्नान करून दर्शनाला निघाला. बापानं लेकराला पाहिल्याबरोबर बापाला वाटलं लेकराला काय केलं पाहिजे, दर्शनाला नेलं पाहिजे, त्याला सवय लागली पाहिजे ना. आता बघा, सकाळी मंदिरामध्ये झाला, जर मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर गर्दी तरण्या पोरायची आहे का म्हाताऱ्या माणसाची आहे, कसं आहे? मंदिरामध्ये जास्त पोरं येतात का म्हातारी माणसाची आलेत? तरणी बांड माणसं येतात आहे का नाही, पण पोरं सर्व कुठं मंदिरात यायलेत आता. आलं का लक्षात? ही सवय लावली पाहिजे. बाप गेला जवळ, अरे बाळ्या चल चल चल, लेकरानं बी हात काढली की बापाकडे आला. लेकरू घाणीनं भरलेलं होतं, गंगा यमुना वाहू लागल्या, पांढरं शिपत झालेलं, सरी केस भरून टाकलेले. बापाकडे आल्याबरोबर बाप म्हणला, अरे हट, एवढं घाणीनं भरलेलं मी लेकरू घेत नाही म्हणला. ते हाट म्हणलेलं बापानं लेकराला घेतलं नाही, पण हाट म्हणलेलं माईनं ऐकलं. माय होती किचनमध्ये, बाप गेला दर्शनाला, माय पळूपळू बाहेर आली. त्या लेकराला कडेवर घेतलं, कपडे काढले, बाथरूममध्ये नेलं, गरम पाण्यानं आंघोळ घातली, त्याला जॉन्सन बेबी साबण लावला. आताच्या काळात जॉन्सन बेबी आहे म्हणून मी सांगायलो, जॉन्सन बेबी साबण लावला, नव्या कोऱ्या टॉवेलनं अंग पुसलं, नवीन ड्रेस घातला, मेकअप केलं. आणि मेकअप केल्याच्या नंतर असं काय लेकरू छान दिसू लागलं म्हणतान, हुबेहूब मायासारखंच. काय झालं हसायला? असं छान दिसू लागलं गोविंद महाराज लेकरू. आणि मग त्याच्या माईनं पुन्हा त्याला दिष्ट लागून म्हणून त्याला एक काजळाचा टिपका द्याला गाला. ते त्याच्यासाठी दूषण असतंय, त्याच्यामुळे ते ओपून दिसत नाही. काजळ लावणं, काळं लावणं म्हणजे काय आहे? कलंक लावणं नाही. आलं का लक्षात? कलंक लावणं नाही. पण त्या काजळ्याच्या टिपक्यामुळे ते लेकरू आणखीन उठावदार दिसू लागलं. अरे बापरे, आता आपल्याला काजळाची टिपके लावायची गरज पडली नाही का? वरूनच देवानं डबा वाटलेला आहे ना आपल्यावर. आलं का लक्षात? काजळाचा टिपका दिला आणि लेकराला असं अंगणात सोडलं. एका तासाभरानं बाप महाराज दर्शन हे करून गावात फेरफटका मारून आला. आल्याबरोबर बापानं त्या लेकराला पाहिलं, पाहिल्याबरोबर म्हणला, अरे 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 बाळ्या, चल 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 चल, अरे कसा होतास तू आणि काय झालास तू म्हणला. निवडून याच्या आधी काय काय बोलत होतास आणि आता आम्हाला म्हणायलास तुम्ही कोण्या गावची आणि त्या गावात तुम्हाला मतदानच पडलो नाही बाप्पा. असंच असते. अरे चल 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 म्हणला, अरे कसा होतास तू आणि काय झालास तू. लेकरू गेलं का पुन्हा? लेकरू म्हणलं, अरे हट, अब हमें आपकी जरूरत नाही आहे. आलं का? का सांगायलो मी हे? ज्ञानी भक्ताच्या जवळ जर हा जीव गेला, डायरेक्ट देवाच्या जवळ जा. देव आपला स्वीकार करत नाही का? घाणीनं भरलेले आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंचविषयाची घाण ह्या जीवाच्या अंतःकरणामध्ये दडलेली. लक्षात. जीव जर डायरेक्ट देवाजवळ गेला, अरे हट म्हणते देव, ओळखीत नाही आपल्याला महाराज देव डायरेक्ट गेल्यावर, घाण आहे ना आपल्या अंतःकरणामध्ये. आपल्याला हट म्हणलेलं माय संताला सहन होत नाही. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आणि मग संत आपल्याला जवळ घेतात, भक्तीने नाहू घालतात, भक्तीचा शृंगार करतात. आणि मग जर आपल्याला देवाच्या दारामध्ये सोडलं, धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. आलं का लक्षात? एकदा संतांनी हातात धरलं, देव घ्यायला येत आहे. मग आपण मी म्हणत असतो, अरे हट, अब हमें आपकी जरूरत नहीं, हम तो मोतीराम महाराज के पास रहने वाले. आलं का लक्षात? निळा म्हणे आम्ही नोळकोची देवा, तुकयाचा धावा करीत असे. हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. म्हणून माणसाने भक्ती करत असताना कोणाचे बी मागे जाऊ नये. लक्षात. उगा घुबडानं रस्ता सांगावून गाडवानं चला अशी गत होत असती. म्हणून भक्ती करत असताना सुद्धा डोळे उघडे ठेवून भक्ती केली पाहिजे. नाही तर उगा सरू गेली म्हणून धुरू गेली, धुरू गेली म्हणून पारी गेली. आलं का लक्षात? उगं काही नाही, केळाचे कातडे वारीमध्ये गोळा करतात, पाया सटासट पडत्यात, कमरा मोडत्यात आणि वापस येतात. आमच्या इथली एक बाई गेली, तिचं लय वजन वाढलं होतं वारीला मारुतराव महाराज. तिला वाटलं चाललं म्हणजे वजन कमी होईन. आता हे रोडला बी भीती झाली किंवा आजच दैटण्यात 2 बाया मेल्या सकाळी. आलं का लक्षात? वानानं उडील्या. मग 2 वर्षाखाली आमच्या इथली आमची बालवानाची चिरंजीव गेली. आलं का? तिला वाटलं आता हे रोडला बी भीती झालेली आहे, बोलू नका बाया, पुन्हा तुम्हाला सांगतो त्याचे नावं. अय आता ऐका, 10 मिनटं राहिलीत. आता सांगायचं तात्पर्य असं आहे, तिला वाटलं वारीला गेलं म्हणजे तिथं काय वानाचा ह्याचा त्रास नसतंय, चाललं की वजन कमी होतं. गेली महाराज वारीला.
आंधळी भक्ती काही कामाची नाही बरं, लक्षात घ्या. वारीला गेली, वारीला गेल्याच्या नंतर चलून चलून भूक लागली की हो, जे वजन वाढलं म्हणताना खाऊन खाऊन काही बी खाय, काही बी खाय, कुठं बी घे, जिथं दिसन तिथं घे. खाऊन खाऊन जे वजन वाढलं म्हणताना आली डॉक्टरकडे भेटायला. म्हणे डॉक्टर साहेब माझं वजन लय वाढलं. ते म्हणला मावशी काट्यावर उभा राहा. नग म्हणली माय मला लाज वाटायली. नाही नाही लाजायचं नाहीच म्हणलं, डॉक्टरजवळ कवा लाजायचं नसते, नाही तर मग परफेक्ट इलाज होत नसते. उभा राहा नको म्हणून लागली, पण डॉक्टरनं बळच उभा केली. डॉक्टरनं बाई काट्या उभा केल्याबरोबर बाळू महाराज जे काटा पलीकडे सरकला ते काटा आणखीन काय अलीकडं आला. आता तुम्ही अंदाज लावा तिचं वजन किती असेल. नाही लक्षात आलं. अजून पुढं सांगतो. एक दिवस तिच्या घरी चोर आली. चोर आल्याच्या नंतर ही जागीच होती. जे चोराच्या गच्चीला धरलं आणि जे खाली पाडलं बसली त्याच्या छाताडाव. दमच महाराज त्या चोराला श्वासच घ्यायला. माय म्हणली बाळ्या उठ लवकर, जाय लवकर पोलिसाला घेऊन ये. ते डोळे चोळीतच गेलात नाहीस का म्हणली आणखीन. ते म्हणला मम्मी माझी चप्पलच सापडणं. चोर म्हणला तुझ्या पाया पडतो माझी घालून जाय, पण लवकर पोलिसवाल्याला घेऊन ये, नाही तर तुझ्या माईच्या वजानं मरतो म्हणला मी. आता आंधळी भक्ती नसली पाहिजे. पुढं चला. डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला म्हणली माय वजन लय वाढे. ते म्हणला बसा मावशी तुम्हाला औषध देतो. द्या की म्हणली मी त्याच्यासाठीच तर आलेली आहे. त्याला सांगितलं मावशी तुम्ही एका टायमाला किती खातात. ती म्हणली माय मी लय खात नाही, सकाळी सकाळी 20 चपात्या खाते, 10 प्लेट मी भात खाते आणि 16 प्लेट भाजीचे खाते म्हणली. ते म्हणलं मग तुम्ही काही जास्त खात नाहीत. म्हणला बसा तुम्हाला औषध देतो. ते म्हणलं असं करा तुम्ही 20 चपात्या खाण्याच्या ऐवजी फक्त 10 चपात्या खात जा. आलं का लक्षात. 10 प्लेट भात खातात तर 5च प्लेट भात खात जा. 16 प्लेट भाजी खातात तर 8च प्लेट भाजी खात जा. हेच तुमच्यासाठी औषध आहे म्हणला. बरं ती म्हणली साहेब आता एक शेवटचं विचारते, हे जे तुम्ही मला औषध दिलेलं आहे हे जेवणाच्या आधी घेऊ का जेवणाच्या नंतर घेऊ. मग आता असे किती जरी भक्तीच्या मार्गाला लागले तरी ह्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का मी म्हणतो. मग अशी भक्ती करण्यामध्ये माणसाचं जीवन जरी संपलं. मी कशाच्या बी आधारावर बोललो, मी विनोद बी सांगितलं तर तुम्हाला उदाहरण सांगतो. अर्जुनाने गीतेमध्ये देवाला प्रश्न केला, देवा भजनाला लागलेलो आहे तुझी प्राप्ती व्हावी म्हणून, तू तर भेटला नाहीस गड्या, पण आयुष्य संपलं माझं काय व्हायचं आता. होते ना असं. उतार वयात काय काय माणसं सगळं करतात आणि पुन्हा भजनाला लागतात. त्याचा परमार्थ लय कडक असते. आता वेळ नाही सांगायला. जे उतार वयात भजनाला लागलेलं असते का नाही त्याचा परमार्थ लय कडक असते बाबा. लय म्हणजे लय. सऱ्या गावाला त्यानं वाचलेली पुती ऐकू जाती या. आलं का लक्ष. सऱ्या गावाला का तर त्यानं मागलं सगळं भरून काढायचं असते ना. इतके दिवस नाही वाचलेली रिकाम्या जागा भरा. विठाला विठाला उतार वयामध्ये भजनाला लागला, देव तर मिळाला नाही आणि मरण जवळ आलं, मेला. आता त्याची अवस्था काय होणार. अर्जुनानं सुंदर प्रश्न केलेला. आणि तुमच्या आमच्यासाठी आता आपण नाही का भजनाला लागलेली माणसे. देव मिळाला का आपल्याला. तुम्हाला मिळालं असलं तर मला तर काही मिळालं नाही बा माझं सांगायला. देव तर मिळाला नाही, आयुष्य तर संपलं, केलेल्या भजनाचं काय आणि माझं काय होणार पुढे. अर्जुन आपलीच बाजू मांडायला लागली. कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमी वनश्यती. देवा अवकाळी आबाळ जसं येत असतंय उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये दम नसते कशाला पाऊस पडायला. अवकाळी आबाळ जसं येतंय माणसाला घाबरगुंडी करून सोडतंय आणि पुन्हा लगेच निघून जातंय, तसं हे बिना पाण्याच्या आबाळासारखं हे माणसाचं आयुष्य आता संपलं आणि तू तर मिळाला नाहीस. केलेला परमार्थ वाया जाईल का. मग अर्जुनाला देवानं पुढे सांगितलेलं आहे, प्राप्य पुण्यकृताम लोका नशित्वा शाश्वती समाहा. अर्जुना काळजी करू नकोस, मागचं पुण्य केलेलं वाया जाणार नाही. मागच्या पुण्याईनं तो माणूस पुन्हा पुण्य करणाऱ्याच्याच घरामध्ये जन्माला येत असतो आणि अहोरात्र परमार्थ करून एक ना एक दिवस तो मला येऊन मिळत असतो. जसे सद्गुरू मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुतराव महाराज मिळालेले आहेत त्याप्रमाणे हा भजन करणारा माणूस एक ना एक दिवस पुढे भजन करणाऱ्याच्या कुळामध्ये जन्म घेऊन आज नाही तर उद्याच्याला त्याला माझी प्राप्ती होत असते. म्हणून आपण भक्ती करत असताना ज्ञानी भक्ताच्या सोबत राहून ज्ञानी भक्ती केली पाहिजे. ज्ञानी भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल तर मग केलेल्या भक्तीला फळ आहे का नाही मी काय आता तुम्हाला सांगत नाही. अशा ज्ञानी भक्ताची नावं तरी काय आहेत. त्या ज्ञानी भक्ताकडे जायचं कसं त्याचे वेगवेगळे उदाहरणं आहेत. अनेक आता येणारे कीर्तनकार तुम्हाला पुढे मोतीराम महाराजाचं उत्कृष्ट चिंतन सांगणार आहेत.
आणि विस्तृत विश्लेषण करणारेत. मला काय अभंग बोलायला वेळ मिळाला नाही. ते ज्ञानी भक्ताचे नाव सांगायचं म्हणजे ते म्हणजे फक्त ज्ञानेश्वर महाराज आहेत. कसं भजन करायचं त्याचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर